राष्ट्रवादी विधानसभेच्या 85 जागांवर लढणार असल्याची माहिती आहे। अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीमध्ये तसा दावा केला आहे। तर राज्यामध्ये सध्या जागा आहेत 288 आणि त्यापैकी 85 जागा अजित पवारांची राष्ट्रवादी लढणार असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातोय। महायुतीमध्ये 3 मुख्य पक्ष एकत्रित लढणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितल्याचं कळतंय। तर आगामी विधानसभा महायुती म्हणूनच लढणार असल्याचंही अजित पवार म्हणाले। मित्रपक्षांसोबत वादग्रस्त विधान टाळा अशा सूचना त्यांनी आपल्या नेत्यांना दिल्याची माहिती समोर येते। अजित पवार यांनी काल आमदार बैठक घेतली, यामध्ये काही भूमिका ठोस घेतल्या। शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, लाडली बहीण तसंच इतर योजना जनतेसाठी, त्यासाठी स्थानिक पदाधिकारी यांनी जनतेला सांगावं कोणकोणत्या योजना आहेत ते, आणि त्याचबरोबर जे महायुतीमधील मित्र पक्ष आहेत त्यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य टाळा असं सुद्धा अजित पवार म्हणाल्याची माहिती आहे। आणि याशिवाय 85 जागा राज्यातील विधानसभेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी लढणार असल्याचंही त्यांनी आपल्या नेत्यांना सांगितल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।